नमस्कार, राष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला। यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मनोहर टॉकीज, आग्रा रोड, धुळे येथून प्रचंड शक्ती प्रदर्शनासह महारॅली काढण्यात आली। धुळे लोकसभेत परिवर्तन घडविण्यासाठी शोभाताई बच्छाव यांना निवडून आणण्यासाठी नागरिकांनी आपल्या मनाशी ठाम निश्चय केला आहे, हे या शक्ती प्रदर्शनातून दिसून आले। यावेळी धुळे ग्रामीणचे नेते कुणाल पाटील, काँग्रेस विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाराष्ट्रातील सर्वच मान्यवर नेते व जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेळ कमी असल्यामुळे मी त्या बाबतीत तुम्हाला विचारणार, तुम्ही फक्त होय अच्छे दिन आले का? जोरात अच्छे दिन आले का? महागाई कमी झाली का? बेरोजगारी कमी झाली का? नोटबंदीने दहशतवाद संपला का? दहशतवाद संपला नाही, काळा पैसा वापस आला नाही तर तुम्ही सांगणार त्या चौकात मला फाशी द्या। मी पाहतोय गेल्या 10 वर्षापासून नाशिक जिल्ह्यात किंवा आपल्या उत्तर महाराष्ट्रातली परिस्थिती शेती आणि उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या उमेदवार शोभाताई बच्छाव, आमदार माजी आमदार नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धुळ्याचे आमदार कुणाल पाटील साहेब, माझे टेबल क्रमांक 5 दिसत चला जाऊ द्या आपले कलेक्टर ऑफिस बस बोला ना। दाखल केलेला आहे। येत असताना सुद्धा कार्यकर्त्यांची प्रचंड संख्या होती, हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते आलेले होते। अत्यंत उत्साह होता, एक अत्यंत चांगलं असं चैतन्यमय वातावरण आम्हाला या मतदारसंघामध्ये दिसतं आहे। ते खाली एकंदरीत महाराष्ट्रातल्या परिस्थितीबद्दल काय सांगता? महाराष्ट्रामध्ये सुद्धा 13 जागांची निवडणूक झालेली आहे। पूर्व विदर्भाची झालेली आहे, पश्चिम विदर्भ, नांदेड झालेली आहे। एक वातावरण तर महाविकास आघाडीच्या बाजूच आम्हाला दिसतं। सर, शरद पवार साहेबांवरती जी टीका केली नाही, ते तर खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि खरं म्हणजे प्रत्येक महाराष्ट्र देशातल्या लोकांना सुद्धा तिचं वाईट वाटेल, राग येईल असं वाक्य त्यांनी शब्द वापरला आहे। शब्द तो अत्यंत चुकीचा तो होता आणि त्याचं उत्तर शेवटी जनता देईलच। आपण कोणत्याही शब्दाचा प्रयोग करतो, लोकशाही आहे, आपण त्या व्यक्तिगत वैरी नाही आहे, परंतु इतकं एखादं वैर असावं, द्वेषच असावा अशा पद्धतीने त्यांनी शब्दाचा प्रयोग केला हा अत्यंत दुर्दैवी। खरं माननीय अजितदादा पवार यांनी त्यावेळेसच व्यासपीठावर त्या शब्दाबाबत थोडंसं त्यांना सांगायला पाहिजे, हा शब्द चालणार नाही महाराष्ट्रात। दुर्दैवानं त्यांनी काही बोलले नाही, हे तर खूप वाईट वाटणारी गोष्ट आहे। ठीक आहे, ते नसतील बोलले तरी जनता बोलेल मताच्या रूपाने। असं आहे, मतदानाची टक्केवारी महाराष्ट्रामध्ये घसरते आहे, उन्हाचं कारण सांगता आहे ही नाही, घटती टक्केवारी ही नेमकी कुणाच्या पथ्यावर पडेल? एकंदर चित्र तर स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या बाजूचं दिसतं आहे। आज शोभाताई करता आपण जो उत्साह पाहिला कार्यकर्त्यांमध्ये, जनतेमध्ये आणि पूर्णपणे ज्या निवडणुका झाल्या तिथला उत्साह जर आपण पाहिला असेल तर एकतर्फी महाविकास आघाडीला मतदान हे लोक करतायत असं चित्र दिसतं। साहेब, महाविकास आघाडी 2 खासदार देखील निवडून येणार अशी टीका गिरीश महाजन यांनी काल केली, आपण काय सांगा? आता गिरीश महाजन दुसरे काय बोलणार, ते त्यांना ती सवय आहे 400 पार बोलण्याची, पुन्हा येईल म्हणण्याची, तसं ते बोलले असतील, ते स्वतःचं समाधान कदाचित करून घेत असावं।
शेवटी जनता 4 तारखेला जो निर्णय देईल तो पाहिल्यानंतर त्यांच्या बोलण्यातला फोलपणा आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. काल गिरीश महाजनांनी बोलताना सांगितलं की विरोधकांकडे फक्त नेते मंडळी उरलेली, कार्यकर्ते आणि मतदार नाही. त्याच्यावर तुम्ही काय म्हणता? आजची रॅली पाहिली आपण, ती रॅली पाहिल्यावर काय वाटतं? किंवा राहुलजी आले होते त्यावेळेस नंदुरबारची रॅली पाहिली असेल तर त्यावेळेस आपल्याला काय वाटतं? नाशिकला काल राजेभाऊ वाजेंचा आणि दिंडोरीचा एक असे 2 फॉर्म भरले गेले. त्या रॅली जर आपण पाहिल्या, मुद्दाम पहा, युट्यूबला जाऊन पहा, इतक्या उत्साहानं 43 डिग्री टेम्परेचरमध्ये हजारोच्या संख्येनं ज्यावेळेस लोक येत आहेत, सहभागी होत आहेत, हे लक्षण आहे पाठिंब्याचं, म्हणजे महाविकास आघाडीला पाठिंबा लोक देत आहेत असं लक्षण स्पष्टपणे दिसतं. महायुतीमधल्या जागांचं